स्वागत आहे सगळ्यांचं। मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी गावाला गेले होते कारण की आईचा बर्थडे होता। त्याचं सेलिब्रेशन तर झालंच, तर हा आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात माझी अशी झाली। त्यात हा तर खूपच त्रास देत होता, म्हणून मी त्याला थोडा वेळ गेटच्या बाहेर काय ठेवलं, तर तो कसा आवाज काढतोय तुम्हीच बघा। त्यानंतर तर खूपच छान वातावरण झालं होतं, थंड हवा पण चालू होती। अशा वातावरणात मी तर खूप खुश होते कारण की असं वातावरणच मला आवडतं। पाऊस पण आवडत नाही आणि जास्त गरमी पण आवडत नाही। आजी आम्हाला सगळे झाडं एक्सप्लोर करवत होते, त्यांच्या बॅकयार्ड मध्ये जे पण झाडं आहेत ते सगळे आम्ही बघितले। त्यानंतर आम्ही जात होतो खालच्या शेतांमध्ये, तर आम्हाला हे दृश्य दिसलं। आजी बोललं पावसामुळे खूपच नुकसान झालं आहे आणि एवढे सगळे टोमॅटो खराब होऊन वायाला गेले। आतापर्यंत हे सगळं मी न्यूज मध्येच ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात बघितलं। खूप वाईट पण वाटलं कारण की शेतकऱ्यांची मेहनत वायाला जात आहे, पण आता असं वातावरण झालं आहे आपण काही करू पण शकत नाही। खाली जात असतानाच लांबून हे लोक दिसले, बकरीचा पण व्हिडिओ काढत होते, पण आय गेस तिला ते आवडलं नाही। आम्ही हेच काम बघायला गेलो होतो, इथं बाजरी येटाळायचं काम चालू होतं। आता त्यांना हे काम फटाफट संपवायचं होतं कारण की पावसाचं वातावरण पण झालं होतं। घरी पोचताच पाऊस चालू झाला, तिथे शेतात सगळी बाजरी भिजणार याचं टेन्शन सगळ्यांना आलं होतं, पण मी पहिलं माझं शूटिंग करून घेतलं कारण की व्लॉग तर टाकायलाच पाहिजे। थोड्या वेळामध्येच पाऊस बंद झाला आणि जमीन पण लगेच सुकून गेली। त्यानंतर मी आणि डॅड बसलो होतो झोक्यावर आणि आमचा प्लॅन चालू होता की बाहेर लंचला जायचं। तर आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये। पहिल्यात गेल्यावर तिथं सूप मागवलं कारण की थंडी तर वाजतच होती, सोबत मसाला पापड होता आणि डोसा पण मागवलेला। तर आजसाठी एवढंच। हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।